जय शिवराय मित्रांनो, आज आहे माझ्या 365 दिवसांच्या प्रवासाचा तिसरा दिवस. लोक म्हणतात सुरुवात करणं सोपं असतं, पण खरी परीक्षा तिसऱ्याच दिवशी असते, जेव्हा शरीरापेक्षा मन जास्त थकायला लागतं. आज शरीर साथ देत नव्हतं, पण मनाला सांगितलं जर आज थांबलो तर स्वतःच्या नजरेत कधीच मोठा होऊ शकणार नाही. थोडा वॉर्मअप केला, थोडा घाम गाळला आणि आजचा टास्क पूर्ण केला. लोक काय म्हणतात ह्याकडे लक्ष दिलं तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. काही लोक हसतील, म्हणतील 2-4 दिवस करशील आणि थांबशील, पण त्यांना काय माहीत ही शांतता वादळापूर्वीची आहे. आपण साध्या मातीत राबणारी माणसं आहोत. हा जो घाम गळतोय ना, हेच माझं उत्तर आहे. आज हे लोखंड जड वाटतंय, पण उद्या हेच शरीर लोखंडासारखं मजबूत होणार आहे. कष्टाच्या घामाने जेव्हा अंग भिजतं ना, तेव्हाच नशिबाचे बंद दरवाजे उघडतात. आज रस्ता खडतर आहे, खिसा रिकामा असेल, शरीर साथ देत नसेल, पण मनातली जिद्द सांगते थांबू नकोस, अजून बरंच काही करून दाखवायचं आहे. ज्यांना वाटतंय ना की हे कष्टाचं पोर गहरणार, त्यांना एकच सांगणं आहे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आजचा तिसरा दिवस, संघर्षाचा प्रवास चालूच राहणार. लक्षात ठेवा, परिस्थिती कशी असो, जिद्द कधीच सोडायची नाही. आजचा तिसरा दिवस कामासोबत आणि कष्टासोबत यशस्वी झाला.